विद्यार्थ्यांचं आंदोलन आणि सोशल मीडियावरच्या भाषेवरून पंतप्रधान मोदींनी नाराजी व्यक्त केली। मला आणि माझ्या स्वर्गीय आईलाही तरुणाईनं शिव्या दिल्या असं पंतप्रधान मोदी म्हणाले। त्यावरून राज ठाकरेंनीही मोदींना रोखठोक उत्तर दिलं। इतरांनाही आई आहे हे समजून घ्या आणि आपल्या ट्रोलर्सला आवरा असं राज ठाकरे म्हणाले। पाहूयात। कुछ शरारती बच्चों ने भद्दी भद्दी गालियां दी। मुझे तो गालियां दी गई, मेरी स्वर्गीय माता को भी गालियां दी गई। पंतप्रधानांना विनंती आहे, दुसऱ्यांनाही आया असतात। दिल्लीतल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनावेळी सोशल मीडियात संतप्त तरुणाईनं शब्दांच्या मर्यादा पार केल्या। त्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चिंता व्यक्त करत मला आणि माझ्या स्वर्गीय आईलाही घाणेरड्या शिव्या दिल्या। आजची तरुणाई अशी भाषा कशी बोलू शकते असा सवाल करत मोदींनी नाराजीही व्यक्त केली आहे। जंतर मंतर पर जो कुछ भी हुआ देश और दुनिया ने देखा है। कुछ शरारती बच्चों ने भद्दी भद्दी गालियां बोली। किसी भी सभ्य समाज को शोभा न दे ऐसे शब्दों का प्रयोग किया गया। मुझे तो गालियां दी गई, मेरी स्वर्गीय माता को भी गालियां दी गई। न जाने कितना भद्दा स्वरूप था कि हमारी बेटियां इस प्रकार की भाषा कैसे बोल सकती हैं। लेकिन समय है इन बच्चों को गले लगा करके राह दिखाने का। भारतीय जनता पक्षाचे जी काही ट्रोलच्या टीम्स आहेत यांनी ह्या ज्या गोष्टी सुरू केल्या याच्यातनच हे ज्याला म्हणतो ना आपण, जे तुम्ही पेराल तेच उगवेल, तेच आलं अंगावर तुमच्या। त्याच्यात पंतप्रधानांनी सांगितलं की मला शिव्या दिल्या, माझ्या आईबद्दल बोलले। चुकीचंच आहे, हे मनापासून सांगतो मी, हे चुकीचंच आहे। पण मला जी पंतप्रधानांना विनंती आहे, दुसऱ्यांनाही आया असतात। हे तुम्ही पक्षातल्या, तुमच्या पक्षातल्या लोकांना देखील हे सांगितलं पाहिजे की तुम्ही मर्यादा पाळल्या पाहिजेत। भाजपच्या ट्रोल आर्मीनं जे पेरलं तेच त्यांच्या अंगावर येतंय असं राज ठाकरे म्हणाले। तर पंतप्रधान मोदींनी जी तरुणाई शिव्यांपर्यंत उतरली ते विद्यार्थी भरकटले असून त्यांना मार्ग दाखवण्याची ही वेळ आहे, त्यामुळे त्यांना माफ करत असल्याचं मोदी म्हणाले। मात्र माफीचा हा विषय ठाकरे बंधूंनी आंदोलनातल्या लाठीचार्ज आणि विद्यार्थ्यांच्या फुटलेल्या डोक्यांपर्यंत आणला। ये गुमराह बच्चे हैं, उनको राह दिखाना हमारा काम है। उनको सजा देना, अदालतों के चक्कर कटवाना, समाज में उनको प्रताड़ित करना, इससे हम परिस्थितियां नहीं बदल पाएंगे। मैं उन्हें माफ करना चाहता हूं। आज पंतप्रधान सांगतात की मी त्या मुलांना सगळ्यांना माफ केलं, पण इतकी वर्ष, 12 वर्ष तुमच्या लोकांनी जे काही केलंय त्याची माफी कोण मागणार? जे विद्यार्थी तरुण तिकडे तिकडे जंतर मंतरला बसले होते, त्यांची डोकी फोडली, ज्यांना लाठी मारले, लाठ्या काठ्या मारल्या, त्याचे आदेश देणारे जे लोक होते ते कधी माफी मागणार? विद्यार्थ्यांवरती ही वेळ ज्यांनी आणली त्या मोदीजीने आणि अमित शहानी विद्यार्थ्यांची आणि विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांची माफी मागितली पाहिजे। याचं कारण ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांना लाठीला खिळे लावून मारण्यात आलं, त्यांच्यावरती छऱ्यांच्या बंदुकीने हल्ला केला गेला, अश्रूधूर सोडला गेला, एवढंच नाही तर अत्यंत वाईट पद्धतीने पोलिसांकडनं त्यांचे कपडे फाडले गेले। ज्या पद्धतीने तो व्हिडिओ मी पाहिला, एक ती मुलगी पुढे जाताना तो पोलीस पाठवून त्याचा तो, तर मला बोलायला सुद्धा लाज वाटते। ज्या मुलांनी नीटच्या परीक्षेचा पेपर फुटला म्हणून आत्महत्या केली, त्यांची पहिली माफी यांनी मागायला पाहिजे। संजय राजाराम राऊतांचे जेव्हा मालक राज्याचे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांच्या मुख्यमंत्री काळामध्ये ज्या लोकांच्या करोनाच्या निमित्ताने जीव गेला, असंख्य पत्रकार बांधवांना खोटे केसेस टाकले गेले, समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा जो प्रयत्न केला, त्याबद्दल त्यांच्या मालकाने कधीच जनतेची माफी मागितली नाही। जनतेसमोर खरं म्हणलं तर नाक रगडायला पाहिजे होतं आणि माफी मागायला पाहिजे होती, पण ते काय उद्धव ठाकरे सारख्या व्यक्तींकडून आम्हाला अपेक्षा पण नाही। मनसे विद्यार्थी संघटनेच्या मेळाव्यातनं राज ठाकरेंनी डिजिटल इंडिया आणि आमदार खासदारांच्या फोडाफोडीवरून सुद्धा हल्लाबोल केला। सध्या डिजिटली पैसे ट्रान्सफर होतात, मग 50-100 कोटींमध्ये फुटल्यावर आमदार नेमकं कार्ड कुठे स्वाईप करतात असा टोला राज ठाकरेंनी लगावलाय। जेव्हा कधी बघावं तेव्हा या देशामध्ये फक्त निवडणुकाच सुरू आहेत, आमदार खासदार फोडले जात आहेत, 50-50, 100-100 कोटी
डिजिटल इंडिया, तुमच्याकडचे पैसे हे सगळे काय ते सगळे काय डिजिटलाइज केलेत वगैरे वगैरे काय 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 ज्या गोष्टी सगळ्या आता झाल्या, मग हे आमदार खासदार फुटतात त्यावेळेला कुठे कार्ड कुठे स्वाईप करतात? उलटा उलटा कार्ड राज ठाकरेंनी भाषण केलंय आणि आरोप केलेत आणि काही बोलले, याच्यात नवीन काय? याच्यात काही नवीन आहे का? ते रोजच बोलत असतात. आणि जो व्यक्ती घरामध्ये बसून स्टेटमेंट करतो, आपल्याच कार्यकर्त्यांना एकत्र जमा करतो आणि त्यांच्यासमोर काहीतरी भाषण करतो, जे आता काही थोडेफार राहिले आहेत त्यांच्या समोर, तर या अशा व्यक्तीची क्रेडिबिलिटी ही महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शून्य झालेली आहे. ते एक फक्त मिमिक्री आर्टिस्ट म्हणून राहिलेले आहेत, एक स्टँडअप कॉमेडियन म्हणून राहिलेले आहेत. राज ठाकरेंना अमित साटम यांनी शून्य क्रेडिबिलिटी असल्याचं म्हटलंय. 2014 पासून ते 2024च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये राज ठाकरेंनी ज्या भूमिका घेतल्या, कधी भाजपला पाठिंबा, कधी महाविकास आघाडीचा प्रचार, तर कधी भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेचा प्रचार, यावरून नक्कीच राज ठाकरेंच्या भूमिकेवर सवाल केले जातात. त्यावरच अमित साटमांनी शून्य क्रेडिबिलिटी अशी टीका केली आहे. निवृत्ती बाबरसह ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.